हॅलो एव्हरीवन, मी ऐश्वर्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलो आहोत, जो की बॉम्बे हायकोर्टामार्फत जे लिपिक पदाची जी फॉर्म फिलिंगची प्रोसेस पार पडली होती, त्याच रिगार्डिंग आजचा आपला हा अपडेट आहे. तर स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, इथे लिहिलेलं आहे की मी त्याचबद्दलचा अपडेट तुमच्यामार्फत घेऊन येत आहे. कॅन्डिडेट हुज रिस्पेक्टिव्ह कॅन्डिडेचर हॅव बीन रिजेक्टेड फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क ऑन द ग्राउंड दॅट एस बी कलेक्ट रेफरन्स म्हणजे SBI कलेक्ट रेफरन्स नंबर ॲज अ मेन्शन इन द ऑनलाईन अप्लिकेशन डू नॉट मॅच विथ द रेफरन्स नंबर प्रोव्हाइडेड बाय द स्टेट बँक ऑफ इंडिया. रेफरन्स तर ज्या कॅन्डिडेटचा आता 4,000+ कॅन्डिडेटचं इथे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आहेत क्लर्क या पदासाठी. तर त्यांना प्रश्न पडला असेल की का बरं आपलं फॉर्म रिजेक्ट झालं आहे, कुठल्या गोष्टींनी रिजेक्ट झालं आहे. तर तुम्ही जेव्हा ऑनलाईन पेमेंट केलं आहे तेव्हा एक रेफरन्स नंबर जनरेट झाला आणि बँकद्वारे त्यांना ॲप्लिकेशन नंबर देण्यात आला आहे, तो जो रेफरन्स नंबर देण्यात आलेला आहे तो तिथे कुठेतरी मॅच नाही झालेला. त्यामुळे जे आहे असा गोंधळ निर्माण होऊन जे काही कॅन्डिडेटचे फॉर्म आहेत ते रिजेक्ट करण्यात आलेले आहेत. तरीही तर कॅन्डिडेटने तर फॉर्म फिलिंग करत असताना पेमेंट केलेलं आहे, बट रेफरन्स नंबरमध्ये काहीतरी गोंधळ उडाला, इश्यू झाला आहे आणि त्यामुळे बरेचसे 4,000 म्हणजे भरपूर लोकं होतात. 4,000+ कॅन्डिडेटचे फॉर्म इथे रिजेक्ट करण्यात आलेले आहे. तर ज्यांचं कुणाचं नाव ज्या सिलेक्टेड कॅन्डिडेट लिस्टमध्ये नाही आहे, त्या कॅन्डिडेटचं नाव ह्या रिजेक्टेड कॅन्डिडेट लिस्टमध्ये आहे. तर तुमचं तिकडे नाव नसेल तर तुम्ही या लिस्टमध्ये चेक करू शकता. आणि याचा जो PDF आहे मी तुम्हाला नोटिफिकेशन अपडेट नावाच्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला देणार आहे. तर तिथे जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, थेट तिथे जाऊन तुम्ही जॉईन होऊन हे PDF जाणून बघू शकता. यामध्ये तुमचं नाव आहे का चेक करू शकता. जर तिकडे नसेल तर इकडे चेक करू शकता, कारण आता बऱ्याच कॅन्डिडेटचे फॉर्म इथे रिजेक्ट करण्यात आलेले आहे. 4,000+ म्हणजे बरेचसे उमेदवार आहेत ज्यांनी कुणी प्रिपरेशन देखील करत असतील, पण म्हणजे अनफॉर्च्युनेटली फार वाईट झालं आहे की फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. पण आता त्याला पुढे काही कारवाई होऊ शकते का, आपण या रिगार्डिंग पण बघूया की काही होऊ शकतं का, पुढे कुठला विंडो ओपन होतो का करेक्शनसाठी, असं काही होऊ शकतं का. याचा जर अपडेट आलाच तर तो मी तुमच्यापर्यंत नक्की घेऊन येईल. आणि हो, आजचा अपडेट हा इथपर्यंतच होता. व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.